विद्यार्थी मित्रांनो, मी आहे VN परदेशी आणि आपण सुरू केलेलं लेसन आहे किंगडम प्लांटी. किंगडम प्लांटीमध्ये आपण नॉन व्हॅस्क्युलरच्या अंडर ब्रायोफायटा सुरू केलेला आहे आणि ब्रायोफायटा आपण 2 ग्रुप्समध्ये डिवाईड केला होता. पहिला जो होता लिव्हरवर्ट्स आणि सेकंड मॉसेस. लिव्हरवर्ट्स आपण कंप्लीट केलेला आहे. गॅमेटोफायटिक आणि स्पोरोफायटिक जनरेशन त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. आता मॉसेस सुरू करू. मॉसेस ऑल्सो नोन ॲज मस्काय. तर जसे आपले लिव्हरवर्ट्स हे लोअर मेंबर्स ब्रायोफायटाचे होते, त्याच पद्धतीने मॉसेस हे ॲडव्हान्स मेंबर्स ऑफ ब्रायोफायटा आहे आणि दे आर इरेक्ट प्लांट बॉडी. ह्यांची प्लांट बॉडी कशी आहे? इरेक्ट प्लांट बॉडी आहे, एरियल टाईपची आहे. त्याच्यानंतर गॅमेटोफायटिक फेज इन्क्लूड्स 2 स्टेजेस. फर्स्ट प्रोटिनिमा अँड सेकंड लिफी स्टेज. मॉसेस लक्षात असू द्या, मॉसेस ॲडव्हान्स मेंबर्स ब्रायोफायटाचे आहेत आणि गॅमेटोफायटिक फेजमध्येच काय इन्क्लूड आहेत? 2 स्टेजेस, प्रोटिनिमा अँड लिफी स्टेज. पहिली पाहूया आपण प्रोटिनिमा स्टेज. प्रोटिनिमा स्टेज जी आहे ती कशी आहे? प्रोटिनिमा ग्रीन ब्रँच अँड फिलामेंटस, ऑल्सो कॉल्ड ज्युएनाइल गॅमेटोफाइट. या प्रोटिनिमा स्टेजलाच काय म्हटलं जातं? ज्युएनाइल गॅमेटोफाइट. कारण ती ग्रीन कलर आहे म्हणजे फोटोसिंथेसिस करते, ब्रँचेस पाहायला भेटतात आणि फिलामेंट्स थ्रेड लाईक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये पाहायला भेटतात. आणि ह्याच्यामध्ये प्रोटिनिमा स्टेजमध्ये बियर्स मेनी बर्ड्स. आणि बर्ड्स मीन्स काय? अंकुर ज्याला म्हणतात आपण, ठीक आहे. आणि ह्या बर्ड्सपासूनच नंतर काय फॉर्म होणार आहे? आपली लिफी स्टेज फॉर्म होणार आहे. लिफी स्टेज प्रोड्यूस फ्रॉम बर्ड्स. आणि प्रोटिनिमा कशामध्ये हेल्प करते? प्रोटिनिमा हेल्प्स इन व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ब्रँचेसपासून काय होणे? न्यू प्लांट्स फॉर्म करणे, त्याला फॉर्म होणे, ह्यालाच आपण काय म्हणतो? व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतो. आणि प्रोटिनिमा व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये काय करते? हेल्प करते. आता सेकंड स्टेज पाहू, दॅट इज लिफी स्टेज. लिफी स्टेज कशी आहे? इरेक्ट सिलेंडर एरियलमध्ये आहे, सिलेंडर लाईक आहे. आणि स्टेम, आता ह्यांच्यामध्ये पहा, ब्रायोफायटामध्ये रूट लाईक रायझोइड सांगितले आहे. त्याच पद्धतीने स्टेम लाईक जो स्ट्रक्चर आहे तो कॉलॉइड. आणि हा कॉलॉइड काय असतो? मेन ॲक्सिस. आणि मेन ॲक्सिस बेरिंग लीफ लाईक स्ट्रक्चर. आणि ह्या लीफ लाईक स्ट्रक्चरला काय म्हणायचं आहे? फायलॉइड असं म्हणायचं आहे. लक्षात असू द्या, स्टेम लाईक कॉलॉइड, लीफ लाईक फायलॉइड आणि रूट लाईक रायझोइड्स. आणि हा जो लिफी स्ट्रक्चर आहे फिक्स इन सॉईल बाय रायझोइड्स. सॉईलमध्ये कशामार्फत फिक्स होतो? तो रायझोइड्स मार्फत फिक्स होतो. आणि लिफी स्टेज बियर्स सेक्स ऑर्गन्स. मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन्स जे आहेत ते प्रोटिनिमा स्टेजकडे प्रेझेंट नसतात, ते लिफी स्टेजच्या तिथे प्रेझेंट असतात. आणि व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय फ्रॅगमेंटेशन आणि बडिंग. व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे होतं ते कशाच्या साह्याने होतं? फ्रॅगमेंटेशन मीन्स प्लांटचा थोडा जरी पार्ट ब्रेक होऊन खाली पडला, दुसऱ्या ठिकाणी पडला, तर तिथे न्यू प्लांट्स येतो. बड मीन्स काय? बड आहे, तर ह्या बडपासून न्यू बडिंग स्टेज ऑफर होते. ती पॅरेटपासून काय होते? डिटॅच होते, सेपरेट होते. ह्याचे एक्झाम्पल्स आहेत फ्युनारिया, पॅलिट्रिकम आणि स्पॅग्नम. आता इथे आपण पाहूया आपल्या फ्युनारिया. इथे काय आहे? हे आहे फ्युनारिया आणि इथे आहे आपली मॉसेस. आता मॉसेसमध्ये काय काय पाहायला भेटते पहा आपल्याला. मॉसेसमध्ये रायझोइड्स, रूट लाईक स्ट्रक्चर. इथून एवढ्या पार्टला काय म्हटलेलं आहे? जिथे लीफ लाईक स्ट्रक्चर आहे त्याला गॅमेटोफाइट असं म्हटलेलं आहे. हा मेन ॲक्सिस आहे. त्याच्यानंतर जिथे स्पोरोफायटिक कॅप्सूल्स दिसतात आपल्याला, ह्या काय आहेत? स्पोरोफायटिक कॅप्सूल्स. आणि इथून एवढ्या स्टेजला आपण काय म्हटलेलं आहे? स्पोरोफायटिक स्टेज. तिथे जिथून कॅप्सूल सुरू झालेले आहेत ज्या पार्टपासून, त्याला फूट असं म्हणायचं आहे, ठीक आहे. ह्या पद्धतीने आहेत आपले मॉसेस, रायझोइड्स. त्याच्यानंतर हा जो स्टेम लाईक आहे तो आहे कॉलॉइड.
स्टेम लाईक जो आहे त्याला काय म्हणतो आपण कॉलाईड. लीफ लाईक जो स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणायचं आहे फायलॉइड्स. आता इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पाहून घ्या आपण ब्रायोफायटाचे. तर मॉसेस काय प्रोव्हाइड करतात, फूड फॉर हर्बिओरस मॅमल्स अँड बर्ड्स. मॉसेस काय प्रोव्हाइड करतात, जे शाकाहारी म्हणजे फक्त गवत वगैरे खाणारे मॅमल्स असतील, गाई म्हशी हरण, तर ह्यांना फूड प्रोव्हाइड करतात. त्याचबरोबर बर्ड्सलाही ते फूड प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर स्पॅग्नम नावाची ही मॉस जी आहे ही यूज केली जाते. ही पीठ आहे, म्हणजे आपल्या गोवऱ्या कशा असतात, शेणाच्या गोवऱ्या कशा थापतात तसं त्याच पद्धतीने स्पॅग्नम नावाची एक मॉस आहे, ही यूज ॲज फ्यूल, हिचा इंधन म्हणून काय केला जातो, वापर केला जातो स्पॅग्नम. नंतर आहे मॉसेस यूज ॲज पॅकिंग मटेरियल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ लिव्हिंग मटेरियल बिकॉज दे हॅव वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. जे काही लिव्हिंग मटेरियल आहे ह्याला मॉसेसला पॅकिंग मटेरियल म्हणून काय केला जातो, यूज केला जातो, कारण ह्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे. ट्रान्सपोर्टेशनमध्ये जे काही लिव्हिंग मटेरियल आहे त्याचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय केलं जातं, लिव्हिंग मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. तर आपला मॉस तिथे पॅकिंग मटेरियल म्हणून यूज केला जातो, कारण त्याच्यामध्ये कुठली कॅपॅसिटी आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर मॉसेस अजून कशामध्ये मदत करतात आपल्याला, मॉसेस हेल्प इन प्रिव्हेन्शन ऑफ सॉईल इरोजन अँड ॲक्ट्स ॲज सॉईल बाइंडर्स. सॉईल इरोजन म्हणजे काय, मातीची झीज होणे. तर मॉसेस जिथे प्रेझेंट आहे तिथे ते सॉईलला काय करतात, धरून ठेवतात, होल्ड करून ठेवतात, म्हणून मॉसेस ॲक्ट ॲज सॉईल बाइंडर्स. त्याच्यानंतर मॉसेस विथ लायकेन आर फर्स्ट लिव्हिंग टू ग्रो ऑन रॉक्स. तर हे जे मॉसेस आहेत ते कशावरती, आपल्या दगडावरती ग्रो होतात आणि रॉकला काय करतात, डिकम्पोज करतात आणि त्या रॉकला दगडाचं विघटन करून त्या दगडाचं कशामध्ये कन्वर्जन करतात, सॉईलमध्ये कन्वर्जन करतात आणि मेक देम सुटेबल फॉर ग्रोथ ऑफ हायर प्लांट्स. आणि त्याच मातीमध्ये काय वाढणार आहेत, आपले हायर प्लांट्स काय करणार आहेत, ग्रो करणार आहेत. आलं लक्षात. त्यांच्यामध्ये लायकेनमध्ये म्हणा किंवा मॉसेसमध्ये एक प्रकारचा ॲसिड प्रेझेंट असतो आणि हा जो ॲसिड आहे तो रॉकवरती काय होतो, रॉकला काय करतो, डिकम्पोज करतो आणि रॉक जेव्हा डिकम्पोज होतो तेव्हा सॉईल फॉर्म होते आणि त्या सॉईलवरतीच काय होतात, ग्रोथ कुणाची होते, हायर प्लांटची तिथे ग्रोथ होते. तर अशा पद्धतीने आपण नॉन वॅस्क्युलरच्या अंडर आपले थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा कंप्लीट केलेला आहे. आता वॅस्क्युलरच्या अंडर आपण टेरिडोफायटा पाहू. तर टेरिडोफायटामध्ये झायलम आणि फ्लोएम ह्यासारख्या वॅस्क्युलर वेसल्स आपल्याला पाहायला भेटणार आहेत. झायलम वॉटरचं कंडक्शन करतात, व्हाईल ॲज फ्लोएम हे जे आहे आपल्या फूड मटेरियलचं काय करणार आहेत, कंडक्शन करणार आहेत. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी रसवाहिन्या आणि जलवाहिन्या ऐकल्या असतील. तर झायलम म्हणजे काय, जलवाहिन्या आणि फ्लोएम मीन्स काय, रसवाहिन्या. आता टेरिडोफायटा हा जो शब्द आहे दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. टेरॉन मीन्स काय, फिदर आणि फायटॉन मीन्स काय, प्लांट. तर ह्याच्यामध्ये जो लीफचं स्ट्रक्चर पाहायला भेटणार आहे आपल्याला ते थोडंसं फिदर लाईक पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. आता काही जनरल कॅरेक्टर्स आपण टेरिडोफायटाविषयी पाहून घेऊ. टेरिडोफाइट्स नोन ॲज फर्स्ट वॅस्क्युलर अँड ट्रू लँड प्लांट्स, हेन्स कन्सिडर्ड ॲज फर्स्ट टेरिस्टेरियन प्लांट्स विथ ट्रू रूट्स, स्टेम अँड लीव्स. पहा, टेरिडोफायटाला आपण पहिले फर्स्ट वॅस्क्युलर अँड ट्रू लँड प्लांट्स. आतापर्यंत आपण वॅस्क्युलर म्हणजे काय, त्याच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम इन्क्लुडेड आहेत. आतापर्यंत थॅलोफायटा आणि ब्रायोफायटामध्ये आपण झायलम फ्लोएम पाहिलेले नाहीत. तर हे पहिले जमिनीत पृथ्वी तलावरचे टेरिडोफायटा प्लांट ज्यांच्यामध्ये वॅस्क्युलर प्लांट्स प्रेझेंट, झायलम फ्लोएम प्रेझेंट आहेत, ॲज वेल ॲज हे जमिनीवर सूर्यप्रकाशामध्ये वाढतात, म्हणून त्यांना ट्रू लँड प्लांट्स. ब्रायोफायटाला आपण ॲम्फिबियस प्लांट्स असं म्हटलेलं आहे. थॅलोफायटा टोटली ॲक्वॅटिक आहेत. त्याच्यामुळे टेरिडोफाइट्स फर्स्ट ट्रू लँड प्लांट्स आहेत, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, हेन्स कन्सिडर्ड ॲज फर्स्ट टेरिस्टेरियल प्लांट्स विथ ट्रू रूट्स. आणि ह्यांच्यामध्ये काय पाहायला भेटतं जे आत्तापर्यंत ब्रायोफायटामध्ये पाहिलं नाही, आपण थॅलोफायटामध्येही पाहिलं नाही. रूट्स, स्टेम आणि लीव्स ह्यासारख्या गोष्टी आपल्या
टेरिडोफायटामध्ये प्रेझेंट आहे आणि इट हॅज प्रिमिटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम विथ वॅस्क्युलर टिश्यू. ह्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारी जी सिस्टीम आहे कंडक्टिंग सिस्टीम ती कशी आहे, प्रिमिटिव्ह टाईपची आहे, कारण त्यांच्यामध्ये नॉट बियर फ्लावर फ्रूट अँड सीड. आणि वॅस्क्युलर टिश्यू कशाचं कंडक्शन करणार आहेत, वॉटर अँड फूडचं कंडक्शन करणार आहेत. जर टेरिडोफायटाचं एज पाहिलं, आपण वय पाहिलं, तसं आपण आपलं एज सांगतो त्याच पद्धतीने टेरिडोफायटाला एज आहे पॅलिओझोइक इरा, एज ऑफ टेरिडोफाइट्स. म्हणजे ज्या काळामध्ये डायनासोर्स वगैरे होते त्या काळामध्ये पृथ्वी तलावरती टेरिडोफाइट्स अस्तित्वात होते. त्याच्यानंतर टेरिडोफाइट इन्क्लूड्स अबाउट 400 जेनेरा अँड 11,000 स्पेशीज. किती जेनेरा इन्क्लुडेड आहेत, 400 जेनेरा आणि 11,000 स्पेशीज. त्याच्यानंतर प्लांट कन्सिस्ट ऑफ पिनेट मीन्स फिदर लाईक लीव्ज जे आहेत ते कसे आहेत, फिदर लाईक आहेत, त्यांना पिनेट असं म्हणायचं आहे. आणि हे जे फिदर लाईक लीव्ज आहेत ते दोन प्रकारचे आहेत, मायक्रोफिल्स आणि मॅक्रोफिल्स. मायक्रोफिल्स म्हणजे स्मॉल ज्यांच्यामध्ये लीव्ज प्रेझेंट आहेत, त्याचं एक्झाम्पल आहे सिलॅजिनेला. आणि मॅक्रोफिल्स म्हणजे ज्यांचे लीव्ज लार्ज आहेत, असं याचं एक्झाम्पल आहे नेफ्रॉलिफिस ऑर फर्न. फर्न झाड तुम्ही पाहिलं असेल आपल्या शाळेच्या बाहेर वरांड्यात नेफ्रॉलिफिसचं झाड लावलेलं आहे पहा. त्याच्यानंतर आता आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया आपल्या टेरिडोफायटाचे. हॅबिटॅट पाहून घेऊ कुठे येतात, तर टेरिडोफाईट सगळीकडे येतात. टेरिडोफाइट्स ग्रो इन मॉइस्ट अँड शॅडी प्लेसेस. ओलसर ठिकाण आणि सावलीच्या ठिकाणी येतात असंच एक्झाम्पल आहे फर्न आणि हॉर्सटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर काही पाण्यात येतात, ॲक्वॅटिक आहेत, त्याचं एक्झाम्पल आहे ॲझोला मार्सिलिया. काही झिरोफायटिक मीन्स काय, डेझर्टमध्ये येतात, त्याचं एक्झाम्पल आहे इक्विसेटम. आणि काही इतर प्लांट्सवरती येतात, इपिफायटिक त्याला म्हणतात आपण, एक्झाम्पल आहे लायकोपोडियम. त्याच्यानंतर प्लांट बॉडी जी आहे डिफरन्शिएटेड इंटू, कशामध्ये प्लांट बॉडी डिफरन्शिएटेड झालेली आहे, रूट, स्टेम आणि लीव्ज. आणि रूट्स जे आहेत ते कसे आहेत, प्रायमरी रूट्स आहेत आणि शॉर्ट लीव. नंतर हे जे प्रायमरी रूट्स जे आहेत ते रिप्लेस केले जातात, त्यांची जागा कोण घेतं, प्रायमरी रूटची जागा नंतर ॲडव्हेंटिशियस रूट्स घेतात. आणि स्टेम कसं आहे, स्टेम आपल्याला दोन्ही पद्धतीचं पाहायला भेटणार आहे, एरियल आणि अंडरग्राऊंड. पोटॅटो वगैरे सारखे स्टेमचे पार्ट हे सुद्धा अंडरग्राऊंड असतात. त्याच पद्धतीने टेरिडोफायटामध्ये स्टेम जो आहे तो एरियल आणि अंडरग्राऊंड आहे. लीव्ज मे बी स्केली, म्हणजे छोटे छोटे लीव्ज जर असतील, छोटी छोटी नाही, स्केल लाईक. कोणामध्ये प्रेझेंट असतात स्केल लाईक लीव्ज, इक्विसेटम. आणि सिम्पल आणि ससाईल छोटे छोटे बारीक लायकोपोडियममध्ये पाहायला भेटतात. ऑर लार्ज पिनेटली कंपाऊंड, हे कशामध्ये पाहायला भेटतात आपल्याला, नेफ्रॉलिफिस ऑर फर्नमध्ये पाहायला भेटतात. लीव्जबद्दल काय सांगितलं आपण, 3 पद्धतीचे वेगळे लीव्ज सांगितलेले आहेत. कोणते, पहिला टाईप आहे स्केली, कोणामध्ये प्रेझेंट असतो, इक्विसेटममध्ये. सिम्पल आणि ससाईल लीव्ज लायकोपोडियममध्ये. आणि लार्ज पिनेटली कंपाऊंड नेफ्रॉलिफिस किंवा फर्नमध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर वॅस्क्युलर टिश्यू जे आहेत ते काय कन्सिस्ट करतात, वॅस्क्युलर टिश्यू कोणते आहेत, झायलम आणि फ्लोएम. झायलम कन्सिस्ट ऑफ ओनली ट्रॅकिड्स. पहा झायलममध्ये वेगवेगळे प्रकारचे 4 पार्ट्स प्रेझेंट असतात, त्याच्यापैकी झायलमचं फक्त ट्रॅकिड्स ओनली म्हणलं आहे आपण, ओनली ट्रॅकिड्स प्रेझेंट. आणि फ्लोएममध्येही 5 वेगवेगळे फ्लोएम फायबर, फ्लोएम सीव, झायलम सीव सेल्स अशा प्रेझेंट आहेत. ठीक आहे. तर फ्लोएम कन्सिस्ट ऑफ ओनली सीव सेल्स. आणि फ्लोएम कशाचं कंडक्शन करणार आहे, कंडक्शन ऑफ फूड. फ्लोएम कशाचं कंडक्शन करणार आहे, फूडचं. झायलम वॉटरचं कंडक्शन करणार आहे. त्याच्यानंतर सेकंडरी ग्रोथ नॉट सीन इन टेरिडोफाइट्स ड्यू टू अब्सेन्स ऑफ कॅम्बियम. आता सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय, झाडाची जाडी वाढत चालणे, घेर वाढत चालणे. तर आपल्या टेरिडोफायटामध्ये ती जाड म्हणजे सेकंडरी ग्रोथ आपल्याला पाहायला भेटत नाही, कारण ह्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतो, कॅम्बियम. कुठल्याही झाडाचा घेर वाढण्यासाठी त्या झाडामध्ये कॅम्बियम प्रेझेंट असतो, त्याच्यामुळे झाडाची सेकंडरी ग्रोथ होत असते. आणि सेकंडरी ग्रोथ आपल्या टेरिडोफायटामध्ये पाहायला भेटत नाही, कारण कॅम्बियम तिथे प्रेझेंट नाही. आणि टेरिडोफाइट्स शो स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेजेस इन लाईफ सायकल. 2 अवस्था पाहायला भेटतात पूर्ण जीवनचक्रामध्ये, स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक.
ते आपल्याला टेरिडोफाईट्समध्ये पाहायला भेटतात, फर्न आणि हॉर्सटेलमध्ये. त्याच्यानंतर टेरिडोफाईट्स शो हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन इन विच. हेट्रोमॉर्फिक मीन्स काय, दोन वेगळ्या प्रकारचे आपल्याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे गॅमेटोफायटिक आणि स्पोरोफायटिक, ह्या दोन वेगवेगळे अल्टरनेशन ऑफ जनरेशन पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये स्पोरोफायटिक जनरेशन जी आहे ती कशी आहे, डिप्लॉइड, डॉमिनंट, ऑटोट्रॉपिक अँड इंडिपेंडेंट. व्हाईल गॅमेटोफायटिक जी आहे ती कशी आहे, हॅप्लॉइड, मल्टीसेल्युलर, ऑटोट्रॉपिक अँड शॉर्ट लिव्ह. पहा, स्पोरोफाईट डिप्लॉइड आहे म्हणजे 2 सेट ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट आहे, मेल फिमेल दोघे प्रेझेंट आहे. डॉमिनंट आहे म्हणजे जोपर्यंत स्पोरोफायटिक कंडिशन येणार नाही तोपर्यंत गॅमेटोफायटिक जनरेशन तयार होणार नाही. ऑटोट्रॉप्स आहे म्हणजे स्वतःचं फूड मटेरियल स्वतः प्रिपेअर करते. इंडिपेंडंट आहे आणि गॅमेटोफायटिक ही कशी आहे, हॅप्लॉइड आहे, 1 सेट ऑफ क्रोमोझोम, मेल आणि फिमेल वेगळे वेगळे. मल्टीसेल्युलर आहे, ती सुद्धा ऑटोट्रॉप आहे, ठीक आहे, स्वतःचं फूड मटेरियल स्वतः प्रिपेअर करते आणि शॉर्ट लिव्ह आहे, कमी कालावधी जगते. टेरिडोफाईट्स 4 क्लासेसमध्ये क्लासिफाईड केलेलं आहे आपण. सायलोप्सिडा पहिला कुठला आहे, सायलोप्सिडा, त्याचं एक्झाम्पल आहे सायलोटम. सेकंड आहे लायकोप्सिडा, त्याचं एक्झाम्पल आहे सिलॅजिनेला आणि लायकोपोडियम. थर्ड आहे स्पेनोप्सिडा, त्याचं एक्झाम्पल आहे इक्विसिडियम. आणि फोर्थ क्लास आहे टेरोप्सिडा आणि त्याचं एक्झाम्पल आहे ड्रायोप्टेरिस आणि टेरिस आणि ॲडियंटियम. आता इकडे पहा, आपल्या नेफ्रॉलिफिसचं झाड इथे दाखवलेलं आहे आपण. तर हा जो आहे फ्रॉन्ड ज्याला म्हटलं आहे आपण, पूर्ण फ्रॉन्ड आहे, हे लार्ज लीव्ज, फिदर लाईक लीव्ज आहेत. इथे रायझोम, इथे रूट्स, हे आपल्याला काय पाहायला भेटतात, रूट्स पाहायला भेटतात. आलं लक्षात. आता इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पाहून घेऊ आपण. टेरिडोफाईटचं काय काय इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे. तर टेरिडोफाईट सर्वात पहिले यूज केले जातात, यूज फॉर मेडिसिनल पर्पज ॲज सॉईल बाइंडर्स. काय केलं जातं त्यांना, मेडिसिनल पर्पज, औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत म्हणून त्याचा औषधांमध्ये वापर केला जातो. आणि सॉईल बाइंडर्स आहेत, माती काय केली जाते, सॉईल इरोजन होत नाही, सॉईल धरून ठेवतात, ते माती धरून ठेवतात म्हणून त्यांना काय म्हणायचं आहे, सॉईल बाइंडर्स. आणि खूप साऱ्या व्हरायटीज अशा आहेत आपल्या टेरिडोफाईटच्या ज्या की शोभेची झाडं म्हणून, कुंड्यांची झाडं पहा, लग्नामध्ये कार्यामध्ये आपण खूप सारी कुंड्यांमध्ये झाडं पाहतो, तर त्या झाडांना काय म्हणतात आपण, ऑर्नामेंटल प्लांट्स. तसं आपल्या टेरिडोफाईटाचा होतो. तर इथे आपण क्रिप्टोगॅमी काय केलेलं आहे, कंप्लीट केलेलं आहे. इथे आपल्या नेफ्रॉलिफिसचे पानं दाखवलेली आहेत. नेफ्रॉलिफिसची ही फ्रंट साईड आहे, नेफ्रॉलिफिसची ही जी साईड दिसते फ्रंट साईड, आणि ही जी आहे बॅक साईड. बॅक साईडवरती आपल्याला अशा स्पोरँजिया पाहायला भेटतात, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण वळूया आता फॅनेरोगॅम्स. फॅनेरोगॅम्स म्हणजे सपुष्प वनस्पती. आणि फॅनेरोगॅम्समध्ये आपण 2 क्लासेसमध्ये डिव्हिजन, सबकिंगडम फॅनेरोगॅम्स आणि सबकिंगडम फॅनेरोगॅम्समध्ये डिव्हिजन जिम्नोस्पर्मी आणि अँजिओस्पर्मी. तर पहिली डिव्हिजन आपण अभ्यासाला घेऊया, सायलेंट फीचर्स ऑफ फॅनेरोगॅम्स, सपुष्प वनस्पती. त्याच्यामध्ये जिम्नोस्पर्मी 2 शब्दांपासून तयार झालेला आहे. जिम्नोस मीन्स काय, नेकेड, आणि स्पर्मा मीन्स काय, सीड. ह्याचे सीड, जिम्नोस्पर्ममध्ये जे सीड आहेत, आपण आतापर्यंत सीड्स कसे पाहतो, फळाच्या आतमध्ये आपण सीड पाहतो. फ्रूट म्हणजे काय, ओहरी. तर ओहरीच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतात, फ्रूटच्या आतमध्ये सीड्स प्रेझेंट असतात. पण जिम्नोस्पर्ममध्ये सीड्स जे आहेत फळांसारखे असे बाहेर आपल्याला लटकलेले पाहायला भेटणार आहेत. त्याच्यामुळे जिम्नोस मीन्स काय, नेकेड, म्हणजे प्रत्यक्षात ते सीड्स आपण फळाच्या झाडावर लटकलेलं पाहू शकतो. आता इन वर्ल्ड हा जो जिम्नोस्पर्म आहे त्याची संख्या खूप कमी आहे पूर्ण वर्ल्डमध्ये. इन वर्ल्ड त्याचा जेनेरा जो आहे, देअर आर अबाउट 70 जेनेरा अँड 100 स्पेशीज. आतापर्यंत आपण संख्या खूप सांगितलेली आहे. जसं आपण ब्रायोफायटामध्ये 960 जेनेरा आणि 25,000 स्पेशीज सांगितलेले आहेत, तसंच जिम्नोस्पर्ममध्ये फक्त 70 जेनेरा आणि 100 स्पेशीज पाहायला भेटतात. त्याच्यापैकी इंडियामध्ये 16 जेनेरा आणि 53 स्पेशीज पूर्ण भारतामध्ये एवढे जिम्नोस्पर्मचे प्लांट्स प्रेझेंट आहेत. आता कॅरेक्टर्स पाहून घेऊ आपण. तर जिम्नोस्पर्म्स आर एव्हरग्रीन. कसे आहेत हे,
सदाहरित वनस्पती, आपण आतापर्यंत सदाहरित मराठी मीडियमची मुलं सदाहरित वनस्पतीमध्ये जे नाव सांगत होतं, तर जिम्नोस्पर्म्स हे कसे आहेत, एव्हरग्रीन आहेत, श्रब टाईपमध्ये येतात आणि वुडी ट्रीज म्हणजे छोटे छोटे झुडपांमध्येही आपल्याला जिम्नोस्पर्म्स पाहायला भेटतात आणि मोठे मोठे ट्रीजमध्येही आपल्याला जिम्नोस्पर्म्स पाहायला भेटतात. फ्लावर्स जे आहेत, आता जिम्नोस्पर्म म्हणजे सुरुवातीचे फ्लावर्स येणारी कंडिशन, थोडेसे टेरिडोफायटापेक्षा ॲडव्हान्स झालेले आहेत. ठीक आहे, तर प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ फ्लावर्स आहेत, त्याच्यामुळे फ्लावर्स काय प्रोड्यूस करतात, नेकेड सीड्स प्रोड्यूस करतात, नॉट कवर्ड बाय फ्रूट. आलं लक्षात. आणि फ्रूट म्हणजेच काय, ओहरी. फ्लावर्स प्रिमिटिव्ह ग्रुपचे आहेत, त्याच्यामुळे नेकेड सीड्स प्रोड्यूस करतात आणि हे जे सीड्स आहेत ते कवर झालेले नाहीत आपल्या फ्रूटने, आणि फ्रूट म्हणजेच काय, दॅट इज ओहरी. त्याच्यानंतर आपले जे जिम्नोस्पर्म्स आहेत ते कसे आहेत, वॅस्क्युलर प्लांट्स आहेत, हॅविंग झायलम, आणि झायलममधला कुठला पार्ट फक्त प्रेझेंट आहे, झायलम, पॅरेन्कायमा, झायलम, फायबर्स, असे वेगवेगळ्या गोष्टी झायलममध्ये आपल्या हायर प्लांट्समध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यापैकी फक्त झायलम ट्रॅकिड्स हा आपल्या जिम्नोस्पर्ममध्ये प्रेझेंट आहे आणि फ्लोएममधलं फक्त सीव सेल्स प्रेझेंट आहे. झायलम कशासाठी प्रेझेंट आहे, फॉर कंडक्शन ऑफ वॉटर. ट्रॅकिड्स काय काम करतात, कंडक्शन ऑफ वॉटर, वाईल ॲज सीव सेल्स कशाचं कंडक्शन करतात, कंडक्शन ऑफ फूड. आलं लक्षात. त्याच्यानंतर प्लांट बॉडी इज स्पोरोफाईट अँड डिफरन्शिएटेड इन टू. प्लांट बॉडी जी असते ती कुठली असते, स्पोरोफाईट असते आणि डिफरन्शिएटेड इन टू रूट, स्टेम अँड लीव. झाड म्हणजे काय, स्पोरोफाईट, त्याला फळं येणे म्हणजे फुलं येणे म्हणजे गॅमेटोफाईट. आलं लक्षात. प्लांट बॉडी इज स्पोरोफाईट अँड डिफरन्शिएटेड इन टू रूट, स्टेम अँड लीव्ज. रूट कुठल्या प्रकारचा आहे, टॅपरूट टाईप रूट आहे. पहा, दोन प्रकारचे रूट असतात, टॅपरूट आणि ॲडव्हेंटिशियस रूट. ॲडव्हेंटिशियस रूट मीन्स काय, असे बारीक 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 ॲडव्हेंटिशियस रूट्स असतात. तर टॅपरूट मीन्स काय, एक लांब लचक असा आणि असे, ह्याला टॅपरूट. आणि टॅपरूट्स टाईप ऑफ सिस्टीम. आणि इन सम जिम्नोस्पर्म रूट्स आर सिम्बायोटिक असोसिएशन विथ अदर फॉर्म्स. सिम्बायोटिक असोसिएशन पाहायला भेटतं आपल्याला काही इतर जिम्नोस्पर्म्समध्ये. तर त्याच्यापैकी कुठल्या सिम्बायोटिक असोसिएशन रूट्स आपल्याला पाहायला भेटणार आहेत, पहिले आहेत कोरॅलाइट रूट्स, कोशामध्ये पाहायला भेटतात, सायकसमध्ये. आणि ह्यांनी कोणासोबत असोसिएशन केलेलं असतं, ब्ल्यू ग्रीन अल्गीसोबत. ब्ल्यू ग्रीन अल्गीसोबत हे कोरोलाइट रूट्सनी असोसिएशन केलेलं आहे. कशासाठी, फॉर नायट्रोजन फिक्सेशन. जो काही नत्रयुक्त पदार्थ त्यांच्यामध्ये तयार झालेला जमिनीमध्ये स्थिर करायचा. पहा, आपल्यामध्ये सुद्धा आपण नायट्रोजिनस वेस्ट युरिन बॉडीच्या बाहेर टाकतो, तर ते फिक्स करण्यासाठी ह्या कोरोलाइट रूट्सने ब्ल्यू ग्रीन अल्गीसोबत काय केलेलं आहे, असोसिएशन केलेलं आहे. आता कोरोलाइट रूट्स म्हणजे काय, तर कोरोलाइट रूट्स आर कोरल लाईक स्ट्रक्चर. कसं स्ट्रक्चर आहे, कोरल लाईक स्ट्रक्चर आहे आणि ब्रँच फ्लेशी आहे. फ्लेशी म्हणजे भरपूर मांसल भाग. त्याच्यानंतर दे ग्रो अपवर्ड टूवर्ड सरफेस ऑफ सॉईल. कशी वाढ होते त्यांची, सॉईलच्या सरफेसच्या दिशेने, अपवर्ड दिशेने त्यांची वाढ होते. आणि रूट्स अराईज फ्रॉम लॅटरल ब्रँचेस ऑफ नॉर्मल रूट्स. ज्या नॉर्मल रूट्स आहेत त्या नॉर्मल रूट्सच्या लॅटरल बाजूने आपले कोरोलॉइड रूट्स फॉर्म होतात. आणि हे कोरोलॉइड रूट्सने कोणासोबत असोसिएशन केलेलं आहे, अल्गीसोबत, ब्ल्यू ग्रीन अल्गीसोबत असोसिएशन केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे सिम्बायोटिक असोसिएशन आपल्याला पायनसमध्ये. जसं सायकसमध्ये आपण कोरोलॉइड रूट्स पाहिले, तसं पायनस एक झाड आहे, त्यांनीसुद्धा असोसिएशन केलेलं आहे. मात्र त्यांनी कोणासोबत असोसिएशन केलेलं आहे, फंगीसोबत, बुरशी वर्गासोबत, एंडोफायटिक फंगी कॉल्ड मायकोरायझी. आणि त्या फंगीचं काय नाव आहे, मायकोरायझी. त्याच्यानंतर इथे पहा, इथे आहेत आपल्या कोरोलॉइड रूट्स. इथे कुठल्या रूट्स आहेत, कोरोलॉइड रूट्स अशा पद्धतीचे असतात. त्याच्यानंतर स्टेम कसा आहे पहा, स्टेम इरेक्ट आहे म्हणजे हवेत आहे, एरियल आहे, सॉलिड अँड सिलेंड्रिकल. काय काय सांगितलं आपण स्टेमबद्दल, इरेक्ट, एरियल, सॉलिड अँड सिलेंड्रिकल. सेकंडरी ग्रोथ आपल्याला पाहायला भेटते, जाडी आपल्याला पाहायला भेटते. पहा, आपल्या शाळेत जर तुम्ही एंट्री करत असाल तर पूर्ण सायकसचे झाडं लावलेले आहेत आपल्या
त्या रोडवरती. तर तिथे पहा खालच्या बाजूने तुम्हाला सेकंडरी ग्रोथ त्याची जाडी वाढलेली पाहायला भेटते, कारण तिथं काय प्रेझेंट आहे, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम. त्याच्यानंतर सायकसमध्ये सेकंडरी ग्रोथ इज अनब्रँच. अनब्रँच म्हणजे काय, फक्त खालच्याच बाजूने त्याचा खोड जाड होत चालतो, त्याच्या फांद्या काही आपल्याला जाड झालेल्या पाहायला भेटत नाही. तर ब्रँच त्यांच्या फांद्यासुद्धा जाड होतात. ते कोणामध्ये पाहायला भेटतं आपल्याला, कोनिफर्स, ज्यांच्या कोन्स ज्या झाडाला येतात त्याच्यामध्ये कोनिफर्समध्ये सेकंडरी ग्रोथ कशी आहे, ब्रँच आहे. आता लीव्ज कसे आहेत पहा. लीव्ज आपल्याला दोन पद्धतीचे इथे पाहायला भेटतात. लीव्ज आर डायमॉर्फिक. पहिला लीव्जचा प्रकार आहे फॉलिएज लीव्ज. सेकंड लीव्जचा टाईप आहे स्केल लीव्ज. आता फॉलिएज लीव्ज कसे आहेत पहा, ग्रीन, सिम्पल, निडल लाईक. कसे आहेत फॉलिएज लीव्ज, ग्रीन कलरमध्ये आहेत पहा. व्हाईल ॲज स्केल लीव्ज कसे आहेत, मायन्यूट, मेम्ब्रेनस आहेत आणि ब्राऊन इन कलर आहेत. आता काय काय सांगितलं आपण, लीव्ज जे आहेत ते कसे आहेत, डायमॉर्फिक आहेत. पहिले लीव्ज कसे आहेत, फॉलिएज लीव्ज. फॉलिएज लीव्ज म्हणजे जे झाडाला आपल्याला ग्रीन कलरची जी पानं दिसतात त्यांना फॉलिएज लीव्ज म्हणायचं, जे की ग्रीन कलर आहेत म्हणजे फोटोसिंथेसिस करतात. सिम्पल आहेत आणि निडलसारखे आहेत, नारळाच्या पानांसारखे, निडल लाईक ऑर पिनेटली कंपाऊंड. सायकस व्यतिरिक्त जर इथं झाडांचं पाहिलं तर ते कसे असतील, पिनेटली कंपाऊंड. तर स्केल लीव्ज कसे असतात, मायन्यूट आणि मेम्ब्रेनस असतात, बारीक बारीक असतात आणि मेम्ब्रेनस आणि ब्राऊन इन कलर आहेत, म्हणजे फोटोसिंथेसिस ही प्रोसेस ते करत नाहीत. नॉन फोटोसिंथेसिस अँड प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू स्टेम अपेक्स. आणि काय प्रोव्हाइड करतात, आपल्या स्टेमच्या अपेक्सला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात. इथे पहा, इथे आपल्या सायकसचं प्लांट पाहायला भेटते आपल्याला. सायकसचं प्लांट, त्याच्यामध्ये हे जे आहेत हे स्केल लीव्ज आहे आणि हे स्केल लीव्ज कुठे प्रेझेंट असतात, असे हे स्केल लीफ अशा अपेक्सवरती प्रेझेंट असतात. आणि काय प्रोव्हाइड करतात, हे जे आहेत स्केल लीफ आहे, ठीक आहे, प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात अपेक्सला. त्याच्यानंतर स्पोर्स प्रोड्यूस बाय मायक्रोस्पोरोफिल. आता स्पोर्स जे आहेत दोन पद्धतीचे आहेत. एक मेल्स आहे त्याला मायक्रोस्पोरोफिल म्हणायचे आणि जे फिमेल पार्ट आहे त्याला मेगास्पोरोफिल म्हणायचे. तर फिमेल कोन्स और त्याला स्टोरोबिली कंटेन मेगास्पोरेंजिया आणि मेगास्पोरेंजियामध्ये ओव्ह्यूल्स प्रेझेंट असतात आणि विच प्रोड्युसेस मेगास्पोर्स. फिमेल कोनमध्ये काय प्रेझेंट असतो, मेगास्पोरेंजिया, ओव्ह्यूल्स. मेगास्पोरेंजिया मीन्स काय, ओव्ह्यूल्स, आणि त्याच्यामध्येच काय प्रेझेंट आहेत, मेगास्पोर्स प्रेझेंट आहे. इथे पहा, इथे आहे आपला मेगास्पोरोफिल, हा पार्ट आलं लक्षात, हे आहेत मेगास्पोरोफिल. आता काही इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पाहून घेऊ आपण आपल्या जिम्नोस्पर्मचं. तर सायकस ग्रोन ॲज ऑर्नामेंटल प्लांट्स, शोभेचं झाड म्हणून त्याला वापर करतात. पायनस झाड प्लांट जो आहे यूज ॲज सोर्स ऑफ पाईनवूड. पाईनवूडपासून भरपूर फर्निचर वगैरे, दरवाजे वगैरेसाठी त्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर टर्पेंटाईन ऑइल आणि पाईन रेझिन, दरवाजाला वगैरे खिडक्यांना आपण ऑइल, टर्पेंटाईन ऑइल यूज करतो, तो पायनस या प्लांट्सपासूनच तयार केला जातो. आणि पाईनचा रेझिन, चीकसुद्धा आपल्याला रेझिनपासून भेटतो. त्याच्यानंतर डू यू नो म्हणून एक कॉलम आहे आपल्या पुस्तकामध्ये, ते पाहून घेऊ. तर गिंको बिलाबो काय आहे, गिंको बिलाबो नावाचा एक लिव्हिंग कॉड, त्याला काय म्हटलं जातं, त्या प्लांटला गिंको बिलाबोला लिव्हिंग फॉसिल असं म्हटलं जातं. का बरं लिव्हिंग फॉसिल म्हटलं जातं, बिकॉज इट फाउंड इन लिव्हिंग ॲज वेल ॲज फॉसिल. कारण फॉसिलमध्ये तो जसा सापडला आपल्याला, आजही तो प्लांट जशाच तसा आहे, त्याच्यामध्ये कुठलंही इव्होल्युशन झालेलं नाही, म्हणून त्या प्लांटला काय म्हणायचं आहे, लिव्हिंग फॉसिल असं म्हणायचं आहे. आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे नंबर ऑफ फॉसिल, जे काही फॉसिल्स आहेत, फॉसिल फॉर्म्सचे, मोर दॅन लिव्हिंग फॉर्म्स. म्हणजे जेवढे झाडं आज अस्तित्वात आहेत पृथ्वी तलावर, त्या नंबरपेक्षा जास्त फॉसिलचा नंबर कसा आहे, जास्त आहे. म्हणून लक्षात ठेवा, लिव्हिंग फॉसिल कोणाला म्हटलं जातं, गिंको बिलाबोला. त्याच्यानंतर जिम्नोस्पर्म्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या साईजमध्ये जिम्नोस्पर्म्स पाहायला भेटतात, अगदी मोठ्यातल्या मोठ्यापासून लहानातल्या लहान. तर पहिलं आहे सेक्युया
सेम्परवायरन्स हा सगळ्यात टॉलेस्ट लिव्हिंग प्लांट आहे आणि ह्याला कॉमनली कॉल्ड ॲज ह्या सेक्युअल सेम्परवायरन्सला कोस्ट रेडवूड ऑफ कॅलिफोर्निया असं म्हटलं जातं, ज्याची हाईट आहे 366 फीट एवढी काय आहे हाईट आहे आणि ज्याचा जाडी सगळ्यात जास्त घेर खूप जाड असं झाड आहे, त्याचं नाव आहे टॅक्झोडियम म्युकरनॅटम. त्याचा गर्थ म्हणजे काय घेर 125 फीट आहे. हा घेर किती आहे 125 फीट तो जाड आहे अबाउट. त्याच्यानंतर जसं आपण सगळ्यात टॉलेस्ट प्लांट सांगितलेला आहे सेक्युया सेम्परवायरन्स, त्याच पद्धतीने सगळ्यात स्मॉलेस्ट प्लांट आहे झॅमिया पिग्मिया. हा सगळ्यात स्मॉलेस्ट जिम्नोस्पर्म आहे आणि अबाउट किती 25 सेंटीमीटर, फक्त सेंटीमीटरमध्ये तो मोजला जातो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जिम्नोस्पर्म्स कंप्लीट केलेला आहे. अशा पद्धतीचे पहा त्याचे हे काय आहेत नेकेड सीड्स. हे काय आहेत नेकेड सीड्स. अशा पद्धतीने जिम्नोस्पर्म्सला सीड्स येतात. तर अशा पद्धतीने आपण जिम्नोस्पर्म्स कंप्लीट केलेला आहे. अँजिओस्पर्म्स आपल्याला स्टडीला नाही. डायकॉटिलिडॉनी आणि मोनोकॉटिलिडॉनी हा टोटली डिलीटेड आहे. आता शेवटचा पार्ट आपल्याला राहिलेला आहे लाईफ सायकल आणि अल्टरनेशन ऑफ जनरेशन. तो आपण उद्याच्या तासाला पाहू. इथे आपण थांबून जाऊ. थँक्यू.